नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की शशांक अजूनही नेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आहे आणि यामुळेच अपूर्वासोबत त्याचे खूप मोठे भांडण होताना आपल्याला दिसत आहे। पण आता झाले असे आहे की कदाचित शशांक सुद्धा अपूर्वाची साथ देऊ शकतो। तुम्हाला तर माहितीच आहे, नेत्राने खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं आहे। शशांकला खरंच वाटत आहे की ती प्रेग्नेंट आहे आणि ऑफिसला आल्यानंतर जेव्हा नेत्रा तिच्या मैत्रिणीसोबत जात असते, हँडल तुटल्यामुळे नेत्राचा तोल जातो आणि ती पडणार असते, तेव्हा तिची मैत्रीण बोलते की आता तू काळजी घे, असं करून चालणार नाही, तू 2 जीवाची आहेस। आणि हे सगळं मागून शशांक पाहत असतो। तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की ही नेत्रा प्रेग्नंट असून प्रेग्नन्सीमध्ये जी काही काळजी घ्यायची असते ती घेत नाहीये। याआधीही त्याने 2-3दा नोटीस केली आहे की नेत्रा प्रेग्नंट आहे, पण तशी काळजी ती बिलकुल घेत नाहीये। आणि या सगळ्या कारणामुळे अपूर्वा खरं बोलते की काय अशी त्याच्या मनात शंका आलेली आहे। नेत्राने खोटं प्रेग्नन्सीचं नाटक केले की काय असं त्याच्या मनात येत आहे। मी नेत्राची साथ देऊन खूप मोठी चूक करतोय का असं वारंवार त्याला वाटत असतं। आणि मित्रांनो, एकदा का शशांकची खात्री पटली की नेत्रा खोटारडी आहे, त्यानंतर तो नेत्राच्या विरोधात उभा राहील आणि नेत्राचं भांडं फोडण्यासाठी अपूर्वाची मदत घेईल आणि तिची साथ देईल। अपूर्वा आणि कौशिक तर एकत्र आहेत आणि आता शशांक सुद्धा एकत्र आल्यानंतर नेत्राचं भांडं लवकरात लवकर उघडकीस येण्यास मदत होईल। आता पाहू मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात। असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।